नमस्कार. वर्षाच कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल अशी ही भाजी बनवून दाखवणार आहे. ती तुम्ही नक्की बनवून बघा आणि ही भाजी कोणी कोणी खाल्ली आहे ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत असते, थोड्या हटके अशा. तुम्ही नक्की करून बघा माझ्या रेसिपीज. काही तुम्ही बनवतही असाल परंतु माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण याकरता लागणारे साहित्य बघूयात. या इथे मी भरपूर असा कांदा कट करून घेतला आहे, भरपूर असा लसूण ठेचून घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि हे मेन इन्ग्रेडियंट्स आहे हा गव्हाचा कोंडा. आपण कुरडयांकरता जो कोंडा तयार करतो, गहू भिजवल्यानंतर जो कोंडा निघतो चिक काढल्यानंतर, हा तो कोंडा आहे. इथे कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आहे, भरपूर असं तेल लागणार आहे. आपल्याला इथे कांदाही भरपूर घ्यायचा, लसूणही भरपूर घ्यायचा आहे, त्याशिवाय या भाजीला टेस्ट येत नाही. इथे आपण कढीपत्ता घालून घेते. थोडंसं परतून घ्यायचं आहे लसूण. त्यानंतर इथे मी कांदा घालून घेते. बघू शकता भरपूर सारा कांदा आणि लसूण पाहिजे भाजी करता. हे बघू शकता आपला कांदा हा छान परतून झाला आहे. असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, अगदी छान लो फ्लेमवरती. आणि त्यानंतर आपल्या चवीनुसार यात मिरची पावडर घालून घ्यायची, लाल मिरची पावडर. आम्हाला ही भाजी जरा तिखटच आवडते झणझणीत, कारण तशीच त्याची टेस्ट छान येते. यानंतर यामध्ये हिंग घालायचं आहे, त्यानंतर हळद घालायची आहे. हे छान असं परतून घ्यायचं. यामध्ये आता मी हा कोंडा घालून घेते गव्हाचा. खूप टेस्टी लागतो हा गव्हाचा कोंडा असा. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. ही फक्त वर्षभरातून एकदाच भाजी खायला मिळते, उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला आपण कुरडया करतो त्यावेळेत. हे छान मिक्स करून घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. ही भाजी शिजण्याकरता पाणी घालायचं नाही आहे, असंच वाफेवर शिजवायचं आहे, टेस्टी लागते. यावरती मी आता 5 मिनिटाकरता झाकून ठेवून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही, आपली ही कोंड्याची मस्त असं टेस्टी भाजी तयार झाली आहे. खूप छान लागते, तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही भाजी आणि ज्वारीची भाकरी एकदम टेस्टी लागते, तुम्ही नक्कीच करून बघा. आणि कोण कोण खातं ही भाजी तेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि नक्की करून बघा, केल्यानंतर मला कमेंट करा, कमेंट करून सांगा.
कशी झाली ती भाजी नक्की करून बघा. चला तर आता भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. बाय.